आज संपूर्ण महाराष्ट्रात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म महोत्सव आनंदाने साजरा सुरू आहे. आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत, पण उत्सवानंतर जे कर्तव्य आहे त्या संतांच्या प्रती ते आपण करायला कमी पडत आहोत. याचं कारण असं आहे की 2007 पासून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमीला खाणी लावून बिल्डर, राजकीय व्यावसायिक यांनी विडंबना करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्या विरोधात मी 2007 ला फार मोठं आंदोलन महाराष्ट्रव्यापी सुरू केलं आणि तेव्हापासून हा लढा अविरत चालू आहे. त्या लढ्याअंतर्गत डाऊ केमिकल आपण हद्दपार केली वारकऱ्यांनी, पण त्या दोन्ही डोंगरांचा जो काही वसा आणि वारसा अबाधित ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे, अजूनही तो सफल झाला नाही. आता हा संशोधनपूर्ण जो तुकोबारायांच्या तपोभूमीचा इतिहास आहे तो शासनाकडे मांडून मी 2011 ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करायला लावलं. पण त्या अधिसूचनेवर शासनानं अजूनही निर्णय घेतलेला नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राला विनंती करतोय की जोपर्यंत ही 2011 ची जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमी डोंगर जे भंडारा भामचंद डोंगर दोन्ही डोंगरांच्या अधिसूचना जोपर्यंत शासन लागू करत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की या लढ्यासाठी आता सज्ज राहिलं पाहिजे. हा एक पर्वणी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंती महोत्सव दिनी, म्हणून हा संदेश मी महाराष्ट्रभर वारकऱ्यांच्या प्रती प्रस्तुत करत आहे. सजग रहा, जागे रहा.